भाषाप्रेमी मराठी माणूस या निर्णयानं गडबडलाय। हिंदी शिकायची असेल तर ती शिकूच शकता, पण शिकायची नसेल तर इतर भारतीय भाषा मात्र शिकावीच लागेल, ही सक्तीच त्याला अस्वस्थ करते आहे। मराठी राज्यात मराठीची ही जी अवनती होते आहे ती थांबवणं सरकारचं काम आहे। इतर भाषा शिकवणं आणि त्या लादणं हे सरकारचं काम नाही आहे। सगळा शासनाचं भाषा धोरण सांगतं प्रामुख्याने आणि प्राधान्याने सगळे व्यवहार मराठीतून झाले पाहिजे। सगळ्या विषयांचं सगळं शिक्षण सगळ्या विषयांचं हे मराठी माध्यमातून सगळ्या स्तरावर झालं पाहिजे। आज जर समजा हे या विषयात दादला गेला तर मी तुम्हाला आता सांगतो, भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही। मराठी साहित्य संपवून टाकतील, मराठी सगळ्याच गोष्टी संपवून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल। आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे। प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू।